सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पान 243-244 वरती पुरे करी निवेदन शुक घेई कैवल्या भरारी असं एक काव्य आलेलं आहे. इथे शुक याचा अर्थ शुक मुनी आणि शुक याचा अर्थ पोपट. तर हा जो नारायण आहे तो पूर्वी शुक मुनी होता असं त्याला साक्षात्काराच्या रूपे दर्शन झालेलं आहे. आणि जवळजवळ 20 वर्षाच्या पूर्वी आलेलं हे काव्य आहे जे मेघवृष्टीमध्ये आपणाला पाहायला मिळेल. परंतु आत्मोपनिषद मध्ये पान 243-244 वर हे काव्य आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की हा शुकमुनी आपल्या हृदयातील निवेदन आत्मनिवेदन भगवंताला सांगत आहे आणि आता म्हणत आहे, ठीक झालं, आता आपला वार्तालाप पुरे झाला, आता तुमच्याशी बोलून आपला सत्संग पूर्ण झाला, आता मी कैवल्य आकाशात म्हणजे ओनली टू बी केवळ असळेपणाच्या शुद्ध निरंजन ब्रह्मभावात भरारी घेत आहे. आणि तो म्हणत आहे, पुरे करी निवेदन शुक घेई कैवल्या भरारी. आता सर्व निवेदन करून झालं, आता मी कैवल्य आकाशात भरारी घेतो. आता त्याचं गद्य अर्थ प्रथम सांगतो. हा शुक म्हणजे पोपट किंवा शुक मुनी ज्याच्या हृदयात मुक्तीचा पारिजात फुलला असून त्याच्या मधुर संवादात बोलण्यात त्या मुक्तीचा मधुर बहर आला आहे. येथे वसंत म्हणजे फुलाफळांचा ऋतू चिरंजीव असून त्याला बारमाही भर असतो. या शुकाच्या म्हणजे पोपट रूपे गाणाऱ्या देवभक्ताच्या संगे त्याच्या संगतीला सारे साधू संत आणि प्रत्यक्ष माता सरस्वती म्हणजे विद्या किंवा संगीताची देवता असल्यामुळे हा शुक आणि देव मधुर संवाद खंड चालू आहे. हा शुकाचा त्याच्या सोबत आलेल्या देवगणांचा आणि आदि विष्णूचा म्हणजे आदि नारायणाचा हा संवाद अखंड चालू आहे. हा शुक म्हणतो की त्याच्या वाणीतून सरस्वती माता प्रवाहित असून त्याच्या हृदयात साधू संतांजवळ असलेली करुणा आहे. तोच त्याच्या हृदयातील करुणा रस वाणी व लेखणीत अत्यंत आवेगाने उमटतो. या शब्द रूपी दयासागराच्या लाटा गगनाला भिडण्या एवढ्या उंच व महाप्रचंड आहेत. शुक आपल्या आध्यात्मिक बोलांद्वारे नेहमीच समत्वाचा संदेश देतो. त्याचे बोल लोकांपर्यंत नीट जात आहेत अथवा नाहीत, त्याचा संदेश लोकांना समजतो का नाही याबाबत तो संभ्रमात आहे. मात्र तरीही तो स्वतःला अजान बालक असे संबोधून प्रत्यक्ष भगवंताला प्रार्थित आहे की त्याने म्हणजे परमेश्वराने कृपाळू होऊन हे समता करुणेचे शुकाचे आध्यात्मिक बोल लोकांपर्यंत जातील, त्यांना समजतील अशी काही दैवी व्यवस्था किंवा योजना करावी. या शुकमुनीला मुक्तीचा लळा लागला असून या मुक्तीच्या वेडात या मुक्तीचे म्हणजे मोक्ष या कल्पनेचेच आपण बंदी होणार नाही ना, कैदी होणार नाही ना अशी शंका तो व्यक्त करतो. शेषशाही नारायण म्हणजे परब्रह्म क्षीरसागरात शांत दक्षतेने पोहडला आहे. शेषशाही नारायण अर्थात परब्रह्म क्षीरसागरात शांत दक्षतेने पोहडला आहे. त्याला आपले हे समता करुणेचे आध्यात्मिक निवेदन सादर करून शुकमुनी कैवल्यात उंच भरारी घेत आहे, अदृश्य होत आहे. तर आता ऐका, पुरे करी निवेदन शुक घेई कैवल्या भरारी. अंतरात कैवल्याचा पारिजात फुलला मम मधुर संवादी तोची बहरला. भर न सरे येथ चिरंजीव वसंत साक्षात सरस्वती संगे सारे साधू संत. रसवती माता मोवाणी झरत असे साधू संत करुणा मम हृदयी नांदत असे. तोची करुणा रस मम लेखनी वचनी शब्द दयार्णव लाटा भिडती गगनी. बोल बोले समत्वा सदा सांगत असे मज ठावे नाही परी कुणा काही कळत असे. देवा तुझ विनवितो अजाणवी बाळ तव कृपे समजो सर्व अध्यात्म वेल्लाळ. हे अध्यात्माचं वेल्लाळ म्हणजे कौतुक गोड शब्द सर्वांना तुझ्या कृपेने कळवत. बहुलया लागलासे मुक्तीच्या या छंदी
विपरीत घडो नये व्हावे मुक्तीचाच बंदी शेषशाही नारायण शांत क्षीर सागरी पुरे करी निवेदन सुख घेई कैवल्या भरारी. आता परत एकदा हे काव्य ऐका. पुरे करी निवेदन सुख घेई कैवल्या भरारी. अंतरात कैवल्याचा पारिजात फुलला मम मधुर संवादी तोची बहरला. भरन सरे येथ चिरंजीव वसंत साक्षात सरस्वती संगे सारे साधू संत. रसवती माता मम वाणी झरत असे साधू संत करुणा मम हृदयी नांदत असे. तोच करुणारस मम लेखनी वचनी शब्द दयार्णव लाटा भिडती गगनी. बोल बोले समत्वा सदा सांगत असे मज ठावे नाही परी कुणा काही कळत असे. देवा तुझ विनवितो अजान मी बाळ तव कृपे समजो सर्वा अध्यात्म वेल्हाळ. बहुला लागलासे मुक्तीच्या या छंदी विपरीत घडो नये व्हावे मुक्तीचाच बंदी. शेषशाही नारायण शांत क्षीर सागरी पुरे करी निवेदन सुख घेई कैवल्या भरारी. पुरे करी निवेदन सुख घेई कैवल्या भरारी. अस्तु. धन्यवाद.